नमस्ते. येत्या 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घंटन महोत्सव चालू करणार आहोत. त्यामध्ये अशा येलो फिनिशिंगमध्ये आपल्या घंटांची टोटल रेंज अवेलेबल आहे. अगदी 4 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंत शॉर्ट घंटन ते लॉंग घंटन टोटल वेट रेंज अवेलेबल आहे. सर्व घंटन 916 HYD मध्ये आहेत. त्याचबरोबर घंटन महोत्सव म्हटला की मेकिंग चार्जेस फक्त आपण 7.99 आकारले जाणार आहोत. तर त्यासाठी एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा, घंटन पहा, खरेदी करा. सोनाई ज्वेलर्स, वारणा कोडोली. धन्यवाद. कागल तालुक्यातील अनपेक्षित युतीचे जोरदार पडसाद कागलच्या राजकारणात उमटू लागलेत. माजी खासदार संजय मंडलिकांनी नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगेंवर गंभीर आरोप केलेत. कोण लोकसभेला उभारणार आहे, कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे, पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टी कुठं अडकलेली आहे तो विषय आहे, आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता. या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केलेली आहे. त्या आरोपांना उत्तर देताना नामदार हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिकांना थेट तोंड आवरण्याचा इशारा दिलाय. पाहुयात नामदार हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिकांमधील हा कलगीतुरा. कागलच्या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ मनी आणि मसल पॉवरचा वापर करतायत असा आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलाय. या आरोपाला उत्तर देताना नामदार हसन मुश्रीफांनी नूरजहान नायकवडी यांनी आपल्या कामांमुळे प्रभावित होऊन अर्ज मागं घेतला असून यात मनी आणि मसल पॉवरचा प्रश्न कुठं आला असा सवाल उपस्थित केलाय. 11 वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजराजे यांची युती झाली. आता 11 वर्षानंतर या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली. हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे. आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडलिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळे हमीदवाडा कारखान्याचे कर्मचारी, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी, त्यांची मुली, आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांचा सुद्धा विश्वास राहिलेला नाही. आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा विनोद निवडून आली, त्या नायकुडी या तरुणीने स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी परत घेतलेली आहे. त्यात मनी आणि मसल पॉवरचा कुठं संबंध आला? नामदार हसन मुश्रीफ ईडीकडून सुटण्यासाठी आणि समरजितसिंह घाटगे जमिनीचं आरक्षण उठवण्यासाठी एकत्र आलेत. या माजी खासदार संजय मंडलिकांच्या आरोपाला उत्तर देताना नामदार हसन मुश्रीफांनीही हे त्यांचं अज्ञान आहे असा टोला लगावलाय. संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे. ईडीमधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे. एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही. त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते. त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती. तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी एक केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे. कारण त्यांच्या राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये इतक्या जमिनी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी, आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय ते कधीच घेणार नाही. माजी खासदार मंडलिकांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी जनता सदाशिवराव मंडलिक यांच्या मागं उभी राहिली होती, तशाच पद्धतीनं आता आपल्या मागं उभा राहील असा विश्वास व्यक्त केलाय. यावर नामदार हसन मुश्रीफ यांनी असं होणार नाही असं सांगत माजी खासदार मंडलिकांना तोंड आवरण्याचा इशारा दिलाय. आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं, मंडलिक साहेबांचं काम किती, आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी. मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे. कागलमधील राजकीय संघर्ष संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं नामदार हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे सांगत असले तरी या युतीवर माजी खासदार संजय मंडलिक ज्या पद्धतीनं टीका करतायत आणि त्यावर नामदार हसन मुश्रीफांकडून त्यांना थेट तोंड आवरण्याचा इशारा दिला जातोय, हे बघता कागलमध्ये आता मंडलिक मुश्रीफ संघर्ष नव्यानं उफाळून येण्याची चिन्ह दिसतायत.